नमस्कार. आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत. अखंड ज्योतीच्या एप्रिल 1960च्या अंकातील कालातीत ज्ञानाच्या सागरात चला एक डुबकी मारूया. हा अंक इतका खास काय आहे माहितीये? कारण तू संपूर्णपणे महान आध्यात्मिक विचारवंत युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी लिहिला आहे. आणि हे फक्त शब्द नाहीत, तर हे आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीसाठी एक मार्गदर्शक आहे, जणू काय एक दीपस्तंभच. बरं, तर मग आपण या साधकाच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रवास 6 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पुढे जातो. एका सुरुवातीच्या आवाहनापासून ते थेट आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत. चला पाहूया. तर या प्रवासाची सुरुवातच होते एका खूप शक्तिशाली काव्य आवाहनाने. हे आवाहन असं आहे की ते संपूर्ण आध्यात्मिक शोधासाठी एक योग्य वातावरण तयार करतं. ही फक्त एक कवितेची ओळ नाहीये, यामागे खूप मोठा आणि शक्तिशाली संदेश दडलाय. तो संदेश काय आहे? तर जगाला प्रकाशमान करण्याआधी स्वतःच्या आतला दिवा पेटवणं किती महत्वाचं आहे हेच यात सांगितलंय. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. हा टप्पा आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतो की कोणताही खरा बदल हा बाहेरून नाही, तर तो आपल्या आतूनच सुरू होतो. आणि याचा पाया काय आहे? तो आहे आत्मनिरीक्षण. यातली पहिली पायरी म्हणजे आपला दृष्टिकोन शुद्ध करणं, त्याला अधिक चांगलं बनवणं. म्हणजे काय? तर प्रत्येक परिस्थितीत काहीतरी दैवी, काहीतरी चांगलं पाहण्याची सवय लावून घेणं. आणि मग येते आत्मनिरीक्षणाची सवय. ही खूप महत्वाची सवय आहे. आपल्या मनात, आपल्या आत नेमकं काय चाललंय हे समजून घेण्यासाठी रोज थोडा वेळ स्वतःमध्ये डोकावून पाहणं गरजेचं आहे. आणि आत्मनिरीक्षणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे काय? तर इतरांमध्ये चुका शोधत बसण्यापेक्षा त्यांच्यातले चांगले गुण पाहण्यावर लक्ष केंद्रित करणं. यामुळे साहजिकच आपला दृष्टिकोन सकारात्मक बनतो. बरं, आता पुढे जाऊया. आपलं आंतरिक जग तर शुद्ध होतंय, पण या मार्गावर पुढे जाण्यासाठी जी शक्ती लागते ती कुठून मिळणार? हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का? अखंड ज्योतीचा हा अंक आपल्याला नेमका हाच प्रश्न विचारतो की आपल्या आंतरिक शक्तीचा खरा स्रोत काय आहे. आणि त्याचं उत्तर या भौतिक जगात नाही, तर त्या पलीकडे आहे, असं हे लिखाण आपल्याला सुचवतं. तर ही शक्ती आपल्याला मिळते 3 मुख्य गोष्टींमधून. एक म्हणजे भक्ती करण्याचा आपला अधिकार, दुसरं प्रार्थनेमध्ये असलेली ताकद, आणि तिसरं म्हणजे श्रद्धा. हो, श्रद्धेची ती अफाट ऊर्जा. पुढचा टप्पा तर खूपच महत्वाचा आहे. हा टप्पा आपल्या विश्वासात आणि आपल्या वागणुकीत असलेलं अंतर कमी करतो. तो आपल्याला दाखवून देतो की आध्यात्मिकता म्हणजे फक्त विचार नाहीत, तर तो एक जगण्याचा अनुभव आहे जो प्रत्यक्ष आचरणात आणायचा असतो. यासाठी या अंकात गांधीजींच्या तत्वज्ञानातील 11 व्रतांवर प्रकाश टाकला आहे. ही व्रतं खरं तर नैतिक जीवनासाठी एक भक्कम चौकट देतात. आणि याची सुरुवात होते अहिंसा, सत्य, अस्तेय यांसारख्या मूलभूत तत्वांपासून. पण फक्त एवढंच नाही, या व्रतांच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे प्रेम. प्रेम ही फक्त एक भावना नाही, तर ती एक आध्यात्मिक साधना आहे. म्हणजे करुणा आणि इतरांशी जोडले जाण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न. आता हा सगळा प्रवास त्याच्या कळसाकडे पोचतो. आता प्रश्न असा आहे की आपण मिळवलेली ही आंतरिक शक्ती आणि शिस्त याचा उपयोग करून या जगात कसं वावरायचं, आपलं कर्तव्य कसं पूर्ण करायचं. याचं उत्तर देण्यासाठी हे लिखाण थेट आपल्या अडचणींवर बोट ठेवतं. पण ते सोपे उपाय नाही देत. उलट रामनवमीच्या प्रेरणेतून जो अविचल कर्तव्यपथाचा मार्ग दिसतो त्याकडे आपलं लक्ष वेधतं. आणि या सगळ्याचा शेवट होतो सामूहिक यज्ञ या सुंदर संकल्पनेत. म्हणजे काय? तर आपला सर्वोच्च उद्देश तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण जे काही करतो ते सगळ्यांच्या, संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी असतं. तर अखंड ज्योतीच्या एप्रिल 1960च्या अंकातून या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवायला हवेत? थोडक्यात सांगायचं तर हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका अर्थपूर्ण जीवनाची झलक दाखवतो. याची सुरुवात होते एका आंतरिक आवाहनाने, मग आत्मनिरीक्षणाचा पाया रचला जातो, श्रद्धेच्या बळावर आपण पुढे जातो, आपलं वागणं सदाचारी बनतं, आणि शेवटी निस्वार्थ कर्तव्यात या जीवनाची पूर्तता होते. आणि शेवटी हा सगळा ज्ञानाचा मार्ग आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. तो प्रश्न आहे की आज आपण आपल्या आतली कोणती ज्योत पेटवणार आहोत, यावर नक्कीच विचार करायला हवा.